थोड़ी बहुत जलन तो सबको होती है, ऊपर जाते हुए देखकर सब मिलकर जाते हैं। थोड़ी बहुत जलन तो सबको होती है, किसी जाते हुए देखकर सब मिलकर ना उस जय शिवराय मित्रांनो, तर आजच्या डेमोमध्ये रील बघितल्याप्रमाणे तुम्हाला क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनची गरज लागणार आहे। त्यानंतर आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीट मार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये। अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्क प्रीसेट ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा रेक्टँगल लेयर किंवा आपल्या लिरिक्स PNG ब्लॅक PNG तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेले आहेत। तर इथं तुमचे इमेज ॲड करून व त्याला इफेक्ट ॲड करून तुम्ही हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता। तर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येईल। तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। आणि त्यानंतर इमेज लेअरची लेंथ शेवटच्या बीट मार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की पहिला बीट म्हणजेच 9.7 हा जो पहिला बीट आहे जिथं इमेज चेंज होतोय तिथं आपल्याला काय करायचं आहे 2 भागात इमेज लेअर अशा प्रकारे कट करायचा आहे आणि इथपासून चालू होणार प्रत्येक या भागात इमेज आहे ती कट करायची आहे। इमेज कट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की जो मधला इमेज आहे म्हणजे बघू शकताय की 10.11 या सेकंड लेअरचा जो इमेज आहे तो इथं डिलीट करायचा आहे। आणि इथं काय करायचं आहे खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि हा जो 16.9 या रेशोचा पिक्सलॅब इमेज आहे म्हणजे पिक्सलॅबमध्ये तयार केलेला इमेज आहे तो ॲड इथं करून घ्यायचा आहे। इथं तुम्ही पिक्सलॅबमध्ये अशा प्रकारे 16.9 या रेशो सिलेक्ट करून हा इमेज क्रिएट करू शकता। इमेज क्रिएट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे हा जो फर्स्ट इमेज आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। म्हणजे इमेजवरती प्रॉपर असे यूज केलेले PNG किंवा इफेक्ट प्रॉपर असे दिसून येतील। तर इमेज बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर नेक्स्ट लेअरची जी इमेज आहेत त्याचे फक्त काय करायचे आहे रेक्टँगल 3 लेअर आहे ती लॉंग प्रेस करून अशा प्रकारे वरती इमेजवरती घेऊन यायचे आहे। घेऊन आल्यानंतर आता काय करायचं आहे स्टार्टिंगला येऊन परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि पुष्पा स्पेशल जो आपण हँड दिलेला आहे पुष्पाचा ब्रँड म्हणून आपण ओळखतो तो हँड आहे तो आपल्याला काय करायचा आहे ॲड करून त्याची साईज आहे ती कमी जास्त करून अशा प्रकारे वरती सेट करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे सेट केल्यानंतर याची लेंथ फक्त आपल्याला काय करायचं आहे या 9.7 या लेअरपर्यंतच म्हणजेच 9.7 या बीटमार्कपर्यंतच वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे आता बघू शकताय परत एकदा 9.7 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG दिलेला आहे अशा प्रकारे ॲटिट्यूड तो ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा त्याची साईज वाढवून घ्यायची आहे आणि साईज वाढवल्यानंतर अशा प्रकारे सेट करायचे आहे। सेट केल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि ते तुम्ही 4 इफेक्ट बघू शकताय। तर सगळ्यात पहिल्यांदा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन फक्त पहिल्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर बघू शकताय फर्स्ट इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून हा जो सेकंड नंबर इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे की 9.7 हा जो पहिला लेअर आहे त्याला पेस्ट करून लगेच आपल्याला बघू शकता हा जो मधला इफेक्ट आहे त्याला करायचा नाही 10.29 ला करायचा आहे। केल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून हा जो थर्ड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन आता इथंही आपल्याला काय करायचं आहे की 9.24 ला पेस्ट केल्यानंतर लास्ट म्हणजेच 11.15 ला पेस्ट करायचे आहे। म्हणजे हा जो मधला भाग आपण ठेवलेला आहे त्याच्यासाठी परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो 4था नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचा आहे कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन आता आपला जो मधला भाग राहिलेला आहे म्हणजे मधला इमेज जो 16.9 त्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे। फक्त इथं काय करायचं आहे की जिथं आपल्याला पूर्ण 3 लेअर पूर्ण होत आहेत तिथं फक्त काय करायचं याची जी साईज आहे ती प्रॉपर अशी वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की इथं आपल्याला जिथं आपल्याला 3 लेअर झालेले आहेत
तर हा जो वरचा PNG आहे तो 2 भागात कट करायचा आहे. कट केलेला भाग आहे तो अशा प्रकारे सिम्पली इथं आपल्याला सेट करायचे. बघू शकता अशा प्रकारे सेट केल्यानंतर याचा स्टार्टिंग पासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह